साहेब, वातावरण तर निश्चितच तापलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बीडच्या नगरपालिकेचं वातावरण जरा जास्तच तापलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन रोल हा MIMचा आहे. कारण MIM पक्षाने मागच्या 2016 आमचा नगराध्यक्ष 2016 मतांनी पडला होता आणि 9 नगरसेवक निवडून आले होते. आणि आता आम्ही पूर्ण ताकद लावलेली आहे. परवा दिवशी आपण पाहिलं इम्तियाज जलील साहेबांची सभा झाली. त्याच्यानंतर आमचे हैदराबादचे आमदार मेहराज हुसेन साहेब यांची या ठिकाणी सभा झाली आणि त्याच्यानंतर आज दबंग आमदार माजिद हुसेन साहेबांची हैदराबादची त्यांची सभा झाली. या तिन्ही सभामध्ये लोकांचा प्रतिसाद पाहता आणि लोकांचा उत्साह पाहता आम्हाला आजच कळालेलं आहे आणि आज आम्हाला आत्मविश्वास आहे की आमची सीट या ठिकाणी निघालेली. आणि याच्याच भीतीनं मला असं वाटतं की याच भीतीनं अजितदादा जे पालकमंत्री आहेत ते या ठिकाणी ठाण मारून बसले की मागची एक सभा झाली, त्याच्या सभेनंतर आमची इम्तियाज जलील साहेबांची सभा झाली, मग त्यांनी आज परत पुन्हा सभा लावली, आज आमची माजिद हुसेन साहेबांची सभा झाली. याच्यामध्ये आणि तिसरा याच्यामध्ये आता आमची ऐकी माहिती अशी की आता उद्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा येत आहेत. तर या सगळ्यांना जी भीती आहे ती MIMची आहे. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या लोकांच्या सभा या ठिकाणी लागत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आमच्या सुद्धा मोठ्या सभा या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. साहेब, मागच्या कित्येक वर्षापासून म्हणजे 1999 पासून राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळेसपासून सत्तेचे सगळे सूत्र जवळपास अजितदादांकडे आहेत. आणि या ठिकाणी मागच्या काळामध्ये दादा उपमुख्यमंत्री राहिले, अर्थमंत्री राहिले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली जे दत्त क्षीरसागर साहेब असतील किंवा भारतभूषण क्षीरसागर साहेब असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली. यांचे सर्वांचे नेते अजितदादा होते. अजितदादा सत्तेत होते. सत्तेतून जेवढा निधी या ठिकाणी आला क्षीरसागरांनी तो हडपला, खाल्ला, भ्रष्टाचार केला आणि आता अजितदादा परत म्हणतात की माझ्याकडे सत्ता द्या. म्हणजे ऑलरेडी सत्ता त्यांच्याच माध्यमातून राष्ट्रवादीकडे होती आणि आता क्षीरसागरही म्हणतात आम्हाला 5 वर्षाची संधी द्या, भाजपमध्ये जाऊ. 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही काय केलं? म्हणजे दोघेही फक्त या ठिकाणी लोकांची दिशा बोलतात.